मी राजेंद्र अनंतराव खराडे, अध्यक्ष PMT कामगार संघ इंटक पुणे मान्यताप्राप्त। आज या ठिकाणी उपोषणकर्ते हरी महाले हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाला PMT कामगार संघ इंटकचा जाहीर पाठिंबा आहे। या निमित्तानं आज अतिरिक्त आयुक्तांची आम्ही चर्चा केली सकाळी की हे जे सेवानिवृत्त लोक आहेत त्यांना पैसे वास्तविक पाहता उपोषण न करता, आंदोलन न करता दिले गेले पाहिजे होते, पण ते तसं झालेलं नाही। पुण्याच्या पालकमंत्र्यांनी आज 1 महिन्याची मुदत दिली होती देण्याची, ती काल 26 तारखेला संपलेली आहे। पुन्हा आज 27ला ही लोक पैसे मागायला बसलेत। यामध्ये त्यांचं काही मागणी गैर आहे असं म्हणता येणार नाही। त्यामुळं आमचं एवढीच विनंती होती आज प्रशासनाला की यांना तुम्ही पैसे देणार आहात, त्यांना एक लेखी पत्र द्या की बाबा आयुक्त आज मुंबईला गेलेले आहेत, 4 दिवसानंतर आम्ही मुख्य सभेची मान्यता घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही हा चेक अमुक तारखेला देऊ, तोपर्यंत तुम्ही थांबा। ते थांबले असते बिचारे, पण ह्या लोकांना आज डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, सांध्यादुखी आहे, हे सर्व प्रकारचे आजार आहेत। जर भर पावसामध्ये ही लोक जर भिजत बसली आणि उद्या एखाद्याला पॅरालिसिस झाला, एखाद्याला अटॅक आला, एखाद्याला चक्कर आली आणि जर त्याच्या जीविताचं बरं वाईट झालं तर ह्याला पुणे महानगरपालिका आणि PMPL प्रशासन या ठिकाणी जबाबदार आहे। याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। तेव्हा अतिरिक्त आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आम्ही आयुक्तांशी बोलतो आणि जर आयुक्त असं म्हटले की ठीक आहे आपण यांना द्यायचीच आहे, त्यांना एक पत्र देऊया, जर त्यांनी प्रामाणिकपणे पत्र दिलं तर आम्ही उपोषणकर्त्यांना विनंती करू अध्यक्ष नात्यानं की हे पत्र घ्या आणि 4-8 दिवस महापालिकेला आपण संधी द्या। परंतु जर तुम्ही पत्र दिलं नाही तर हे सोमवारी आंदोलन तीव्र होईल आणि इंटक पूर्ण ताकदीनिशी ह्या आंदोलनात उतरेल आणि जर पुण्याची ही हृदयवाहिनी जर बंद पडली तर याची सर्व जबाबदारी पुणे महानगरपालिका आयुक्त यांची राहील, हे या ठिकाणी निक्षून सांगतो। धन्यवाद। राजेंद्र खराडे, अध्यक्ष PMT कामगार संघ इंटक पुणे। आणि आज या ठिकाणी TV10 ही जी वाहिनी या ठिकाणी आली आणि तिने मागच्या आंदोलनामध्ये आवाज उठवला आणि ह्याही आंदोलनामध्ये आवाज उठवला। श्रमिक शक्तीची चाड याला आहे, म्हणून मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी असंच संपूर्ण आंदोलन मिटेपर्यंत सहकार्य करावं अशी विनंती करतो। धन्यवाद।